सावली पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडला गोवंश तस्करीचा ट्रक, 22,90,000चा मुद्देमाल जप्त। चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सावली पोलिसांनी गोवंश तस्करी विरुद्ध मोठी कारवाई केली आहे। सावली आणि सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 ठिकाणी नाकाबंदी तोडून पळणाऱ्या एका आयशर ट्रकला पोलिसांनी पाठलाग करून पकडले असून 39 गोवंशीय जनावरांची सुटका करून 22,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रक चालकाला पकडले, तर एक जण अंधारात फरार झाला। 15 मार्चच्या पहाटे सावली पोलीस पथक रात्रीची गस्त घालत असताना त्यांना वॅहाडकडून सावलीकडे येणारा एक टाटा कंपनीचा आयशर ट्रक संशयास्पद स्थितीत दिसला। पोलिसांनी ट्रकला थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने ट्रक न थांबवता पोलीस स्टेशन सावली समोरील बॅरिकेड्सला धडक देऊन मूल रोडवरून सिंदेवाहीकडे पळवला। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ सिंदेवाही पोलिसांना नाकाबंदीच्या सूचना दिल्या आणि स्वतः वाहनाने ट्रकचा पाठलाग सुरू केला। सिंदेवाही येथेही आरोपीने पोलिसांचे दुसरे बॅरिकेड्स उडवून पळण्याचा प्रयत्न केला। अखेर सिंदेवाही शहराबाहेर हेडलाईट फुटल्यामुळे आणि पाठलागामुळे आरोपीने ट्रक थांबवला। यावेळी पोलिसांनी शाबीर दाऊद अली वय वर्ष 42 राहणार यशोधरा नगर रोड नागपूर याला अटक केली, तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला। सदर ट्रकमध्ये जनावरांना अत्यंत क्रूरपणे आणि निर्दयतेने चारा पाण्याशिवाय कोंबून कत्तल करण्याच्या उद्देशाने नेले जात होते। सुटका केलेल्या सर्व जनावरांना चंद्रपूर येथील प्यार फाउंडेशन गोशाळेत सुरक्षितरित्या रवाना करण्यात आले आहे। सावलीचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लुरवार, पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई केली।